ज्ञानोबारायची फौज म्हणजे कशी पाहिजे? अगदी बुद्धिवान, चतुर, शहाणी. आणि म्हणून वारकरी माझा गवाळा नाही. ज्ञानोबारायच्या बाबतीमध्ये अनेक जण असणार ज्ञानोबारायची स्तुती करतात. जनाबाई म्हणते मराव पण ज्ञानोबारायच्या कुठं पांडुरंगा करो परमात्मा जगत भरलेलं आहे म्हणून ब्रह्म असं लक्षण कळावं महाराज. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगणं आहे, तुम्ही नीट ऐका. हा परमात्मा भाळलाय कोणाला? पुंडलिकाला भाळलाय. जो परमात्मा कोणालाही अशा प्रकारचा असणारा भाळत नाही आजपर्यंत. आणि म्हणून या पुंडलिकाची महिमा काय? त्या परमात्म्याला विटेवर उभा केलेला आहे. आणि अशा या पंढरीचं महिमान महाराज अभंगाच्या पहिल्या बोलता येईल. पण तो परमात्मा तुमच्या हृदयात आहे. आलं का लक्षात? त्याचा संबंध धरून आपण कीर्तन करतोय. आपण आपला जो चिंतनाचा विषय आहे तो तिथं नाहीये. आता त्या परमात्म्याची महिमा वेदाला कळालेली, श्रुतीला कळालेली. पुसू नका बाई, वेदाला तर कळलेच नाही. शेष शिल्ला झाले द्विसहस्र जीवा जीवा देव काहो विठेवरी उभा उभा. सखी पुशी सखीशी युगे झाली 28. उभा ऐकिला संतामुखी अध्यात्मीवर कटावरी कर भिवरातील
संत सभा सभा देव काहो विठेवरी उभा उभा कोणाला सांगता येत नाही. आणि या परमात्म्याचं लक्षण तुम्हाला सांगितलंच आहे मी. तो परमात्मा कुठं आहे? समांगानं तुमच्या हृदयामध्ये आहे, समरूपानं विठेवर आहे, समरूपानं तुमच्या हृदयात आहे. मग ही जी ब्रह्माकार अशा प्रकारची स्थिती आहे, अशा प्रकारची असणारी आहे, त्या परमात्म्याचा तुमचा इतका घनिष्ठ संबंध आहे. तुमचा संसाराचा संबंध नाही, तुमचं घर नाही, तुमची बायको नाही, तुमचं कोणही नाही, इतका घनिष्ठ संबंध तुमचा परमात्म्याशी आहे. पण त्याला तुम्हाला आपलं संकट काही नाही गेले. मग त्याला काय करावं लागेल? मग आपलं चिंतन जे चाललंय त्या चिंतनामध्ये आपण बसलं पाहिजे. याला प्राप्त करायचे, याला प्रगट करायचे. हा बाहेर अशा प्रकारचा निघतोय. याने काय काय केलं नाही. अहो चोकोबाचे बाळातपण केले, या परमात्म्याने काय केलं नाही. कामधेनु कल्प तरु चिंतामणी, आवडीचा धनी पुरवितो. मीराबाईसाठी असणारी विष प्याला याने, चोकोबाची ढोरं ओढली याने. काय केलं? गोरोबा काकासाठी मडके घडवले याने. दामाजीचा पाडीवार होऊन असणारा बिदरला गेला. या परमात्म्यानं त्या रोहिदासी चर्म रंगू लागले. रोहिदासाच्या सांगेल कबीराच्या माग शेले विणण्याचं काम या परमात्म्याने केलं. काय होत होतं बरं का? कबीराचा शेणा जर अंगावर जर घेतला तर त्याला आनंद प्राप्त व्हायचा, कारण तो परमात्म्याला विणलेला शेणा होता. म्हणून हा परमात्मा कामधेनु कल्पतरु चिंतामणी, म्हणून याच्या वारीला कधी तुम्ही असणार बंद पडू द्यायचं नाही. कुठल्याच वाऱ्या करायचं नाही तुम्ही, पण ही वारी सोडायची नाही. आमचे नंदू महाराज, आमची सगळी असणारी नंदू महाराजांची असणारे भाऊ आणि या वारीला आले ना, आता हे लक्षात ठेवा, ही वारी सोडायचीच नाही. प्राण गेला तरी सोडायचं. इतका संबंध, घनिष्ठ संबंध आहे. हे गुणवान मंडळी आली, इतकी गुणवान मंडळी आहे. या गुणवान मंडळीचं कोड कौतुक करण्यासारखे आमची कुंडली हे तर जाऊ द्या, पण या परमात्म्याने अनेकाचे अशा प्रकारचं असणारं कामं केली. आणि म्हणून या परमात्म्याला विसरायचं नाही. यासाठी असणार तुका म्हणे जीवा थोर झाले चुक, नाटवे भुंगतान काही झाले. तुका म्हणे जीवा